वर्षानंतर आज दिल्लीच्या तख्तावर NDA आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे आणि रेखा गुप्ता या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलेलं आहे. त्यामुळे एक आनंद आहे आणि समाधानही आहे. आता खऱ्या अर्थाने जे गेले अनेक वर्ष या दिल्लीत होणारा प्रदूषण असेल, दिल्लीत होणारी वाहतूक कोंडी असेल, हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला आता चालना मिळेल, विकासाला चालना मिळेल. जसं देशभरामध्ये ज्या पद्धतीने जसं महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार काम करत होतं आणि केंद्राची देखील आम्हाला मदत मिळत होती, आता तर दिल्लीभर ही दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे आणि इथं तर जगभरातले लोक येतात. मुंबईत जसे येतात तसे दिल्लीत येतात आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि जे काही डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट इथं थांबली होती. त्या डेव्हलपमेंटला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली इथल्या मुख्यमंत्री ज्या आहेत रेखा गुप्ता ह्या चालना देतील, त्यांची टीम चालना देईल आणि दिल्लीकरांना त्याचा फायदा होईल. पंतप्रधान तुमच्याकडे येऊन बोलले, तुम्ही तिघही असला, नेमकं काय व्यासपीठावर झालं? काय महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे? नाही, याच्यामध्ये पंतप्रधान साहेबांचं प्रेम आहे, त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ते मला भेटल्यावर माझ्याशी बोलतात. राजकीय काय विषय झाला? आता तिथं एवढ्या व्यासपीठावर शपथविधी तिथे काय राजकीय होणार? वेगळी लंच डिप्लोमसी झाली, तिथं काही चर्चा झाली का? जेवण होतं आणि शिवजयंतीच्या बाबतीमध्ये चर्चा केली. छावा जो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कामकाजाबद्दल, विकासाच्या बद्दल चर्चा झाली. पॉझिटिव्ह चर्चा तुम्हाला धमकी चर्चा झाली त्यावेळेस. त्या बाबतीत देखील आता जो अमेरिकेचा त्यांचा दौरा होता त्या बाबतीत मीच मुद्दामून त्यांच्याशी बोललो, मीच विषय काढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं मोदीजी आप महान हो. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 7-8 पुस्तकं लिहिली आहेत आणि माझ्यावर त्यांनी बरंच चांगलं लिहिलेलं आहे. त्यामुळे मोदीजींच्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जर चांगले उद्गार काढतात, मोदीजी आप महान आहे, तर ह्या आपल्या देशासाठी देखील ही बाब महानच आहे आणि गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून बरीच चांगली चर्चा झाली. पण काही लोकांना मोदीजींचा गौरव केलेला पचनी पडत नाही, त्यांना हजम होत नाही, पोटदुखी सुरू होऊन जाते. तुम्हाला धमकी आली आहे सर? पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे, ईमेल आलेले आहेत आणि गाडी तुम्हाला या संदर्भात काही फोन वगैरे आला का राज्याच्या? नाही, मला लॉ अँड ऑर्डरचे ते जॉईंट कमिशनर आहेत, त्यांनी फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन केला, असं आहे की असं. तर ठीक आहे, असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही. मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री होतात तुम्ही. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने नक्षलवाद विरोधात मोठी मोहीम हाती घेतली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्याल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी, जे जहाल नक्षलवादी होते, त्यांच्यावर लाखो रुपयांची बक्षिसं होती, त्यांना देखील पोलिसांनी त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला आणि अनेक मोठे नक्षलवादी मारले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे डेव्हलपमेंटला वाव आहे. मी पालकमंत्री होतो तेव्हा सगळ्यात आधी सुरजागडचा प्रकल्प सुरू करायला प्राधान्य मी दिलं आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे. मुख्यमंत्री देखील स्वतः लक्ष घालत आहेत, अनेक आता MOUs झालेले आहेत आणि त्यामुळे गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये गडचिरोली जिल्हा येईल. सर, तुमचे दोन प्रकल्प होतं शरद पवार यांनी, त्याच महाराष्ट्र सदनात आज संजय राऊत आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येत आहेत. तुमचं कौतुक केल्यावर संजय राऊतांनी जोरात टीका केलेली होती सर. अरे ठीक आहे, आता माझे कौतुक आहे, आता त्यांना कुणी चांगलं बोललेलं तर आवडतच नाही, कौतुक केलेलं तर वेगळीच गोष्ट आहे. मी कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही आहे.
पण मी त्याची काय पर्वा करत नाही कुणाची. मी माझं काम करतो. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, टीकेला टीकेने उत्तर देत तुम्हाला नाही. दिलेल्या पुरस्काराची संस्थेची त्या चौकशी करा असं म्हणतायत खासदार राऊत. आता खरं म्हणजे त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाने पुरस्कार दिला, म्हणजे पवारसाहेबांनी दिला. आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. मग या सगळ्या याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला, साहित्यिकांचाही अपमान झाला. माझा तर अपमान सोडा, पण ज्यांनी मुख्यमंत्री बनवलं, ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान केला. मग त्यामुळे माझा तर अपमान सोडा. सर तुमच्या काळातले 2 प्रकल्प होते. जालना एक ते थांबवलं जात आहे. तुमच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, अशा प्रकारच्या चर्चा आहे. जर डीप क्लीन प्रकल्प बघितला पुण्यातील खरपुडीच्या सर 2 नेमका प्रकल्प 900 कोटींचा जालनाचा आणि BMCचा 1400 कोटींचा. नाही, याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले. या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. कोल्ड वॉर सुरू आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये, हेही बोललं जातं. मग ते 2 वॉर रूम म्हणा किंवा वेगवेगळ्या या बाबतीमध्ये मी ऑलरेडी माझं म्हणणं आणि वक्तव्य केलेलं आहे. CM वॉर रूम जी आहे, CM वॉर रूममध्ये मोठे प्रकल्प आपण मॉनिटर करतो. त्यामध्ये मुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही मॉनिटर करत होतो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या CM वॉर रूमचं मॉनिटर करत असतात. एखादा प्रकल्प जो आहे त्याला कुठे अडचण आहे का, लँड ॲक्विशन, फॉरेस्ट, इतर काही परवानग्या थांबल्यात का, यामुळे तो प्रकल्प जो आहे त्याला चालना मिळते, त्याला वेग येतो, गती येते. आणि आम्ही जे सुरू केलेला आहे तो समन्वय कक्ष आहे. जे शिवसेनेकडे जी खाती आहेत त्या खात्यांचा आढावा घेण्याची त्या समन्वय कक्षाची जबाबदारी आहे. एक प्रश्न, त्यामुळे या समन्वय कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेकडे असलेले जे विभाग आहेत, खाती आहेत, त्याला गती देणं, त्याला चालना देणं हा. त्यामुळे कामाचं कुठेही डुप्लिकेशन नाही, यंत्रणेचं डुप्लिकेशन नाही, पॅरलल सिस्टीम नाही. आणि वैद्यकीय कक्ष तर तुम्ही म्हणालात की तो तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तेव्हाच सुरू झालेलं आहे. 23मध्ये त्यांच्याच कक्षामध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे. त्यामुळे असं तुम्ही ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत ना तुम्हीच चालवता मीडियावाले, तुमचा TRP वाढवायला. त्यामुळे तुम्ही खऱ्या बातम्या दिल्या पाहिजे. आणि त्यामुळे कुठलाही कोल्ड वॉर नाही, कुठलाही हॉट वॉर नाही. आणि आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. जे 2.5 वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून, त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, लोकांनी भरभरून मतदान केलं, 232 आमदार आले. आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय. साहेब एक मुद्दा असा आहे की सातत्यानं असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अगोदर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला आणि नंतर म्हटलं गेलं की शरद पवारांनी सांगितलं की उद्धव साहेब तुम्ही जर धुरा हातात घेतली नाही तर हे राज्य चालवणं कठीण होईल. त्याच्यात वस्तुस्थिती काय, शब्द दिला होता की नाही? मला त्या भूतकाळामध्ये जायची इच्छाही नाही. आम्ही एकच सांगतो, जेव्हा बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच वेळेपासून खऱ्या अर्थाने आमदार नाराज होते आणि शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं. म्हणजे बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी ही सुरुवात झाली होती. आणि म्हणून आता ते पार पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आणि मी मुख्यमंत्री झालो 2.5 वर्षामध्ये खूप काम केलं, याचं समाधान आहे मला. आता तुमच्या आनंद आहे. शिवसेनेमध्ये इतके कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार यांच्यावर सातत्यानं खापर फोडलं जातं याचं की शरद पवारांनी हे शब्द दिला त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करता आलं नाही. अरे बाबा, हे कोण बोलताय त्यांना विचारा ना. मला मी काय सांगणार त्याच्यावर? बालेकिल्ला कुठलाही मी 2.5 वर्ष काम केलं, याचा आनंद आहे मला. तुमच्याकडे अनेक पक्षात काही खासदार प्रवेश करणार अशी खूप चर्चा आहे. केव्हापर्यंत प्रवेश करणार आहे? हे सगळं तुमच्या मीडियावरच सगळं सुरू आहे. कुठं काही म्हणजे अशी राजकीय चर्चा नाही, काही नाही.
आणि तुम्हीच सगळ्या या रोज हा येणार, तो जाणार, तो येणार. तुमचे नेते सांगतात, तुम्ही सर. चांगले प्रकल्प दाखवा ना महाराष्ट्रातले, ज्याच्यात फायदा आहे लोकांना, की अटल सेतू दाखवा, कोस्टल हायवे दाखवा, मेट्रो दाखवा, समृद्धी महामार्ग दाखवा, मिसिंग लिंक दाखवा. काय काम चालू आहे? तुमचं राऊत असं कुठलाही म्हणतात सर की बालेकिल्ला बालेकिल्ला नाही. फक्त टेकड्या बालेकिल्ला सर तुमचा कुठलाही नाही, तुम्ही पैशांनी बालेकिल्ले उभं केले तसं अरे संजय कोणाच्या राऊतांनी बद्दल? टीका अरे मला कोणाच्या बद्दल विचारता? तुमचे प्रश्न संपले का सगळे? धन्यवाद. चला. थँक्यू सर. तर आमच्यात कसलंही वॉर सुरू नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. जालन्यातील प्रकल्पाची देखील माहिती घेणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. 27 वर्षानंतर दिल्लीत एनडीएचा भगवा फडकला अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर मोदींशी महाराष्ट्राबद्दल चर्चा झाल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.